मुंबईतील गोरेगावमधील दिंडोशी परिसरामध्ये भीषण आग लागलेली आहे। आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे असं कळतंय आणि आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। आगीमध्ये आतापर्यंत फर्निचरची 4 ते 5 दुकानं जळून खाक झाली आहेत। ही दृश्य आपण सध्या बघतोय। मुंबईमधली ही बातमी आहे। मुंबईच्या गोरेगावमध्ये 4 ते 5 फर्निचर दुकानांना भीषण आग लागलेली आहे। गोरेगावमधील दिंडोशी परिसरातली ही दृश्य आहेत। ही आगची घटना घडलेली आहे, ज्यामध्ये आग विझवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न दमकल विभागाकडून करण्यात येत आहे। आपण पाहू शकतात की स्थानिक जे नागरिक आहेत त्याच्यामध्ये ते देखील यामध्ये मदत कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण मात्र जे हे संतोष नगर मध्ये ही जी गोडाऊन आहे, हा गोडाऊन मध्ये आग जी घटना घडलेली आहे, या आगीचा अद्याप स्पष्ट झालेला नसून आपण पाहू शकतात की हे जे शूटिंगचे गोडाऊन असं सांगण्यात येत आहेत की जे गोडाऊनचे माल इथे ठेवायचे, यामध्ये बांबू आणि लकड्या असे भरपूर काही साहित्य ठेवायचे असं देखील सांगण्यात येत आहे। ज्यामध्ये अजूनही आगीवर नियंत्रण करण्यात आलेलं नसून दमकल विभागाच्या 10 गाड्या इथे दमकल विभागाच्या गाड्या इथे दाखल झालेल्या आहे। आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न दमकल विभागाकडून करण्यात येत आहे। स्थानिक नागरिक देखील यामध्ये आता मदत कार्य करायला सुरू करण्यात आलेलं आहे, कारण की आगीचं जे प्रमाण आहे मोठ्या प्रमाणात वाढण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन दीपासह टीम मल्लिकार्जुन पुढारी न्यूज मुंबई। बंद कर संपलं पाणी संपलं। दुर्दैवी आहे, सकाळी 11च्या सुमारास आग लागली होती आणि तिथून आग पसरते हवेमुळे। फायर ब्रिगेड पोहोचलेलं आहे। जवळजवळ पाण्याचे 10 टँकर, 12 फायर ब्रिगेडच्या गाड्या सगळे काम करतायत आणि लेवल 3 ची आग आहे। परंतु ज्या पद्धतीने आता काम सुरू आहे, मला असं वाटतं की थोड्या वेळात ती पूर्ण आग आहे ती विझवण्यामध्ये फायर ब्रिगेडला यश आहे। पण सर्वप्रथम जी प्राथमिकता आहे ती कुठेही वित्त आणि मनुष्यहानी होऊ नये म्हणून जी प्रिकॉशन घ्यायची आहे ती सगळी घेत आहेत। सामाजिक कार्यकर्ते देखील फायर ब्रिगेडच्या आदेशाने त्या ठिकाणी लोकांना मदत करतात। सर, ही आग लागलेली आहे ते काय नेमकं काय होतं? या असं आहे की या प्लॉटवर ही तिसऱ्यांदा आग आहे। नेमकं कशामुळे काय आहे याची चौकशी झाल्यानंतर बाहेर येईल। मला असं वाटतं की आजची प्राथमिकता अशी आहे की सर्वप्रथम ही आग विझली पाहिजे आणि त्यानंतर मी इन्क्वायरीची मागणी नक्कीच करणार। आतापर्यंत असं नाही झालंय, परंतु तिकडे सामानाचं मोठं नुकसान झालेलं आहे। चुकून सामान वाचवण्यासाठी गेलेला माणूस आतमध्ये राहू नये म्हणून फायर ब्रिगेडचे जवान पूर्ण प्रिकॉशनने काम करतात। स्थानिकांच्या माहितीनुसार केमिकल कंपनी असं देखील सांगण्यात येतं आणि शूटिंग असं जे असेल ते ज्याला परवानगी कशी दिली, महानगरपालिका अधिकारी, फायर ब्रिगेड अधिकारी, या सगळ्यांची चौकशी आहे। तर माझं म्हणणं आहे की निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत या आगीची चौकशी झाली पाहिजे, कारण या प्लॉटवरती तिसरी आग आहे। लाकडाची दुकानं होती त्याच्यामुळे आगीचा भडका जास्त झालाय। 4 ते 5 दुकानं या आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत। गोरेगावमधल्या दिंडोशीमध्ये जी आग लागली आहे त्या घटनास्थळावरची ही दृश्य आपण बघतोय।